नमस्कार मित्रांनो, टोटल 17,471 पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। डिटेलमध्ये सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईटला प्राप्त झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा कशी होणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो पात्रता काय असणार आहे आणि कुठल्या किती जागा आहेत त्याची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार ह्या जागा पाहता येणार आहेत। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीसमध्ये इयत्ता 12वी पास तुम्ही असाल तर या पदांसाठी अप्लाय करू शकता। खूप मोठी भरती आहे मित्रांनो। याच्या अगोदरही एक मोठी भरती झालेली आहे आणि ही देखील एक मोठी भरती आहे, ज्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाईसाठी 9,000 प्लस जागा आहेत। पोलीस ड्रायव्हरसाठी मित्रांनो 1600 प्लस जागा आहेत। त्यानंतर राज्य राखीव पोलीस जे आहेत SRPFसाठी मित्रांनो जवळपास 4,000 प्लस जागा आहेत। बँड्समॅन पोलीससाठी 41 प्लस जागा आहेत आणि कारागृह शिपाई या पदासाठी मित्रांनो 1800 प्लस जागा आहेत। अशी मिळून 17,000 पेक्षा जास्त जागांची ही पदभरती आहे। तर बघा, ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो ही पूर्ण सर्वसाधारण सूचना जी आहेत त्या प्राप्त झाल्यात, ज्यामध्ये सर्व माहिती दिली आहे। तुमचे अर्ज मित्रांनो 5 मार्चपासून म्हणजे उद्यापासून चालू होत आहेत ते 31 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। याच्यासाठी मित्रांनो TCS IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार नाही, स्वतः त्यांची या ठिकाणी मित्रांनो वेबसाईट त्यांनी तयार केलेली आहे। पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org म्हणजे डिपार्टमेंट स्वतः परीक्षा तुमची घेणार आहे। तर तुम्हाला फीज किती असेल पहा मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फीज आहे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 350 रुपये फीज पोलीस पदभरतीसाठी ठेवण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना काय काय देण्यात आलेली आहे ती सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहेत पहा, जसं की SSC HSC तुमचे सर्व शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट असेल, MSCIT असेल, किंवा मित्रांनो तुम्हाला कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे तर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल, SRPF असेल, कारागृह पोलीस असेल किंवा मित्रांनो बँड्समन पोलीस असेल, या सर्वांसाठी एकच पात्रता आहे, ती म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे। शैक्षणिक पात्रता जर बघितली तर तुमचे 12वी पास तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता। वयोमर्यादा काय असणार आहे पहा, 18 ते 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे मित्रांनो, आणि त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षापर्यंत आहे। प्रकल्पग्रस्त 18 ते 45 वर्ष, भूकंपग्रस्त 18 ते 45 वर्षापर्यंत। वय तुमचं मित्रांनो 31 मार्च 2024 पर्यंत तुमचं वय गणलं जाणार आहे, तिथपर्यंत वय तुमचं कंप्लीट पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक अर्हता जसं मी तुम्हाला सांगितलं 12वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 12वी उत्तीर्ण असाल कुठल्याही शाखेतून तर तुम्ही अप्लाय करू शकता। आता शारीरिक पात्रतेमध्ये मित्रांनो महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची नसावी असं म्हटलंय, आणि पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची नसावी। तर बघा मित्रांनो, उंची तुमची या ठिकाणी लागणार आहे। फक्त याच्यामध्ये SRPFसाठी मात्र मित्रांनो थोडी उंची तुमची जास्त लागते, त्याचीही माहिती तुम्हाला देतो। कारागृह असेल, पोलीस असतील किंवा मित्रांनो या ठिकाणी ड्रायव्हर पोलीस असेल, या सर्वांसाठी उंची जी आहे या ठिकाणी एकच प्रकारे सांगितलेली आहे। त्यानंतर बघा शारीरिक चाचणीमध्ये तुमचं मित्रांनो 1600 मीटर रनिंग तर सर्वांसाठी म्हणजे या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी सर्वांसाठी असणार आहे 1600 मीटर। SRPFची फक्त वेगळी आहे, SRPFची देखील तुम्हाला सांगतो काय असणार आहे ती। त्यानंतर 100 मीटर रनिंग देखील असेल आणि गोळाफेक असेल। फक्त चालकसाठी मित्रांनो 100 मीटर असणार नाही, पुरुष उमेदवारांना 1600 मीटर असेल। महिला उमेदवारांना 800 मीटर धावणे असणार आहे, गोळाफेकही असणार आहे। तर 50 मार्काची तुमची या ठिकाणी मित्रांनो काय होणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे। आणि त्यानंतर लेखी परीक्षा तुमची कशी होणार आहे पहा, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल। ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी विचारात घेऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे। एकाच दिवशी परीक्षा होईल, ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे विषय तुमचे या ठिकाणी असणार आहेत। याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण त्यांनी लिहिलेलं नाही, तर हे 4च विषय फक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो असतील। आता पोलीस चालक पदासाठी मित्रांनो तुम्ही 12वी पास असलात तरी तुमच्याकडं लाईट मोटर व्हेकल या ठिकाणी LMV ड्रायव्हिंग लायसन मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं पोलीस चालक जे पद आहे त्याच्यासाठी उंची वगैरे तर सेमच आहे, परंतु याच्यामध्ये तुमची स्किल टेस्ट, वाहन चालवण्याची स्किल टेस्ट जी आहे ती देखील मित्रांनो घेतली जाणार आहे।
आणि तुमचं शारीरिक क्षमता चाचणीमध्ये चालक पदासाठी 1600 मीटर रनिंग होईल, 800 मीटर याच्यामध्ये रनिंग, 100 मीटर रनिंग नाही आहे पुरुष उमेदवारांना. महिला उमेदवारांना फक्त 800 मीटर आहे, 100 मीटर रनिंग नाही. त्याचबरोबर मित्रांनो वाहन चालकसाठी तुम्हाला वाहन चालवण्याचं 50 गुणांची तुमची फक्त ती एक चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा तुमची होईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवार जे आहे त्यांना काय सिलेबस असेल पहा. तर अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम हा एक वेगळा विषय तुम्हाला असेल. याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला असतील, म्हणजे टेक्निकल क्वेश्चन्स याच्यामध्ये ड्रायव्हर पदासाठी असतील. त्यानंतर बँड्समन पोलीस याच्यासाठी देखील मित्रांनो सेम शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आहे. त्याचबरोबर उंची वगैरे देखील सेम आहे मित्रांनो, 30 ठेवण्यात आलेली आहे. आणि शारीरिक क्षमता चाचणी पोलीस शिपाईप्रमाणेच मित्रांनो बँड्समन पोलीससाठी देखील असेल. सशस्त्र पोलीससाठी मित्रांनो पहा 19 गट आहेत टोटल. तर याच्यासाठी मित्रांनो तुमचं 12वी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचंच आहे, परंतु याच्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी फक्त मित्रांनो या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 168 सेंटीमीटरपेक्षा उंची तुमची कमी असू नये असं म्हटलेलं आहे. म्हणजे 168 सेंटीमीटरपेक्षा जास्त उंची तुमची असणं गरजेचं आहे SRPFसाठी. बाकीसाठी 165 आहे. त्यानंतर शारीरिक चाचणी देखील ही खूप वेगळी आहे. 5 मीटर मित्रांनो डायरेक्टली धावणं आहे 50 मार्कासाठी, 100 मीटर धावणं 25, गोळाफेक 25 असं मिळून 100 मार्काची डायरेक्टली इथं तुमचे मित्रांनो SRPFला ग्राउंड असेल. त्यानंतर कारागृह शिपाई याच्यामध्ये देखील मित्रांनो तुमची पात्रता 12वी पास तुम्ही असाल तर ॲप्लाय करू शकता. मात्र उंची वगैरे देखील मित्रांनो तुमची सेमच आहे. कारागृह शिपाईसाठी देखील 165 पुरुष उमेदवार, 155 सेंटीमीटर महिला उमेदवार. त्याच्यानंतर कारागृह शिपाईसाठी देखील मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये जी पोलीस कॉन्स्टेबल आहे 1600 मीटर धावणं, 100 मीटर धावणं, महिला उमेदवारांना 800 मीटर धावणं, 100 मीटर धावणं सेम तेच आहे. लेखी परीक्षेमध्ये देखील मित्रांनो सेम कारागृह शिपाईसाठी तेच सिलेबस आहे जो सर्वांसाठी देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पूर्ण सर्वसाधारण सूचना 2024च्या या पदभरतीसाठी प्रसिद्ध झालेली आहेत. तुम्हाला कुठे ॲप्लाय करायचं आहे त्यासाठी तुम्ही ॲप्लाय करू शकतात. संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली ही PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि कुठं किती जागा आहेत त्याचीही माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.